हा वैनाचा सोहळा की जो एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आताच पूजनीश्री बापूंनी सांगितल्याप्रमाणे की तिथपर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला हे साधनाचं पूजन घडणं अपेक्षित आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आचार्य श्री मामाजींचं पूजन करत असताना मामांची मनोवृत्ती ओळखत श्री गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे या ठिकाणी श्री ब्रह्मविद्या पाठशाळेकडून नवटिळे ही संकल्पना या ठिकाणी राबवली जाणार आहे. आपल्या परंपरेच्या स्तोत्रामध्ये जी 12 टिळ्यांचा संदर्भ आढळतो त्यापैकी जी टिळे आहेत म्हणजे स्वामींना वेगवेगळ्या प्रसंगी अर्पण केलेला टिळा असेल, मग तो त्रिकुंड टिळा असेल, मग तो नवरत्नाचा टिळा असेल, केशर कस्तुरीचा टिळा असेल, ही टिळे पाहत असताना नेमकी ती टिळे कशी असावी आणि त्यावेळेस आमच्या स्वामींची श्रीमूर्ती पाहणाऱ्या भक्तजनांना तो अवसर कसा भासला असेल या प्रसंगाची आठवण करीत लीळा चिंतनाच्या माध्यमातून हे पूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आम्ही मामांना विनंती करतो, मामाजी आपण आमच्या या वैनार्चनाचा स्वीकार करा. सर्वप्रथम या ठिकाणी ऊर्ध्व पौंड टिळा हा टिळा या ठिकाणी संपन्न होतो आहे, अर्पण होतो आहे. आपल्याला संदर्भ सांगताना आनंद, आपल्या शब्दात माझ्या शब्दाकडे आपलं लक्ष असेल परंतु आपली दृष्टी समोर चाललेल्या अवसराकडे असेल. चौबारी भंडारी नागा विहिरी बाईसे अंतुली रवणीवरी आसन रचिले, गोसावी आसनी उपविष्ट झाले, गोसावी आसी गुळा झाला, श्रीमुख प्रक्षाळन केले, बाईसी श्रीचरण प्रक्षाळिले, मग चंदन उगाळिले, गोसाव्यासी ऊर्ध्व पौंड टिळा लागला. या वेळेचा आठवण धर्म आणि धर्मीयाला अनुलक्ष करीत महद आचार्य श्री मामाजींना निमित्त करीत हा टिळा आम्ही श्री चक्रधर अर्पण करीत आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये हे पहिलं पूजन आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा जी फोटो काढणारी मंडळी आहे आपल्याला सूचना आहे, बाकी सर्वांना हा अवसर अनुभवता आला पाहिजे आणि जे अधिकृत फोटोग्राफर आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती इमेज पोहोचेल याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यामुळे आपण जागेवर बसून घ्यावं. हा पहिला पूजन या ठिकाणी संपन्न झालं. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सोहळा आम्ही सोहळे करून या ठिकाणी पाहिला आहे. आता यानंतर जो दुसरा टिळा आहे तो म्हणजे केशर कस्तुरीचा टिळा. आपल्याला कल्पना असेल रामधरण्याच्या आवारामध्ये स्वामींना अवस्थान असताना त्या ठिकाणी गोसाव्यासी मर्दना मार्जने झाले, बरवे आसन रचले, सर्वांगी चंदनाची पिंजरी केली, कस्तुरीचा आडा रेखिला, श्रीमुकुटी पुष्पे ओळगविली आणि बाईसे प्रतिदिनी पूजावसरी कस्तुरीचा टिळा ओळगविती. या वेळेचा आठव करीत धर्म आणि धर्मीयाला अनुलक्ष करीत मार्ग मांडणे महाराजांना निमित्त करून टाळ्यांच्या गजरामध्ये हा टिळा आम्ही श्री चक्रधर अर्पण करीत आहोत. अतिशय सुंदर असलेला हा टिळा जो केशर कस्तुरीचा आहे या ठिकाणी मामांच्या भाळ प्रदेशावर हा दिसत असताना आम्हाला तो स्वामींचा भाळ प्रदेश आठवायचा आहे. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये हे दुसरं पूजन संपन्न झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. यानंतर तिसरा टिळा आहे तो म्हणजे रत्नाचा टिळा. आपल्याला कल्पना आहे गदोनायकांनी स्वामींच्या पूजनावसरी गदोनायकी गोसाव्यांची बाळानियाच्या चौरंगावरी मर्दना मादनी दिली, मग सर्वांगी कर्पूर कस्तुरी चंदन उघडून चंदनाचा आडा रेखिला, अक्षदा लाविलिया, मग भांडारीचे ताटवर ठिगलग अलंकार आणले, तुळबंदिया मोदियांचे वेग काढले, ऐसे जेतचे तेत ओळखविले, ऐसे पदार्थ रत्न खचित जे कोणी देखिले ऐकिलेच नाही, ऐसी बरवी महापूजा केली. त्या वेळेचा आठव करीत धर्म आणि धर्मीयाला अनुलक्ष करीत
श्री आचार्यांना निमित्त करून हा रत्नाचा टिळा टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही श्रीचक्र करतो. यानंतर पुढील पूजन आहे तो आहे अर्धचंद्राकार टिळा. ज्याप्रमाणे चंद्राची अर्धकोर